पुन्हा एकदा स्वागत। श्रॉफ बिल्डिंग जवळ आपण पोहोचलेलो आहोत। श्रॉफ बिल्डिंग जवळ सध्या वेगवेगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पोहोचतायत आणि या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सध्या पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। वरुणराजाची देखील सध्या हजेरी या मुंबई परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या अवतारातले बाप्पा देखील या संपूर्ण श्रॉफ बिल्डिंग परिसरात पाहायला मिळत असतात। ज्या लोकांना खरं तर गेल्या 10 दिवसामध्ये या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेता येत नाही, अशा सगळ्या गणपतींचं दर्शन तुम्हाला या श्रॉफ बिल्डिंग जवळ सगळ्यांना घेता येतं। त्यामुळे मुंबई परिसरातून आणि आसपासच्या भागातून देखील मोठ्या प्रमाणात अनेक मंडळी, अनेक भक्तगण श्रॉफ बिल्डिंग परिसरात आलेला पाहायला मिळत असतो आणि सध्या एकामागोमाग हे या संपूर्ण जे गर्दीने परिसर जो आहे तो फुलून गेलेला आहे। गच्ची असेल, त्यासोबतच सज्जा असेल, गॅलरी असेल, अशा संपूर्ण भागामध्ये या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी, विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी, विसर्जन मिरवणुकीतला उत्साह पाहण्यासाठी सध्या मुंबईकर अक्षरशः गर्दीनं मुंबईतले प्रत्येक रस्ते हे फुलून गेलेले आहेत। पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सध्या मुंबईत बरसतो आहे, मात्र तरी देखील या विसर्जन मिरवणुकीतला उत्साह हा अगदी तसूभर देखील कमी झालेला पाहायला मिळत नाहीये। आणि यानंतर आपण जाणार आहोत पुण्याला। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, मुंबईतला तर उत्साह आपण पाहतोय, पुण्यातला उत्साह काय सांगतोय? पुण्यात तेवढाच उत्साह आपण सकाळपासून पाहतो आहोत। सकाळी 7 वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची आरती झाली। 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि उत्तरोत्तर हा भाविकांमधला उत्साह वाढत जाताना आपण पाहतो आहोत। पुण्यातील अलका चौकामध्ये आता चौथा मानाचा तुळशीबाग गणपती पोहोचलेला आहे। या गणपतीची ही भव्य अशी मूर्ती पुण्यातील सर्वात मोठ्या गणपती मूर्तींमध्ये या गणपती मूर्तीची गणना होते। आपण पाहतो अतिशय सुंदर मूर्ती आणि वरती राधा आणि कृष्ण यांची प्रतिमा या गणपती मंडळाच्या वरती, या गणपती मूर्तीच्या वरती आपण पाहतो आहोत। अलका चौकामध्ये ही मूर्ती पोहोचलेली आहे। भाविकांकडून या मूर्तीचं या ठिकाणी स्वागत होत आहे। अलका चौकामध्ये जेव्हा एखादा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक पोहोचते तेव्हा ती अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली असते, कारण या अलका चौकातून जेव्हा ही मंडळं पुढे जातात तेव्हा काही वेळामध्येच या गणपतींचं विसर्जन होतं। या चौथ्या गणपतीनंतर अर्थातच मानाचा 5वा जो केसरीवाडा गणपती आहे तो केसरीवाडा गणपती थोड्या वेळात या अलका चौकामध्ये दाखल होईल। आपण पाहतो पुण्याचा चौथा मानाचा तुळशीबाग गणपती जो आहे, खूप मोठा उत्साह या सगळ्या तुमच्या मंडळाकडून पाहायला मिळाला। आता या विसर्जन मिरवणुकीमध्ये खूप सगळा उत्साह पाहायला मिळाला, खूप मोठी संख्या भाविकांची पाहायला मिळते आपल्याला। या टायमाला मेट्रोमुळे पब्लिकची गर्दी जास्त आहे, त्यामुळे हा लोड आहे। मंडळाने आमच्या हिशोबाने प्लॅनिंग काढल्या टायमात संपवलेली आहे। तर आधीची जी 3 मंडळं आहेत त्या 3 मंडळांनी विसर्जन मिरवणूक वेळेत संपवली। हे चौथं मंडळ देखील या ठिकाणी वेळेमध्ये विसर्जन मिरवणूक संपवत आहे आणि त्यामुळेच पोलीस असतील किंवा प्रशासन असेल यांच्याकडून या मंडळांचं अभिनंदन देखील केलं जात आहे, कारण आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची मोठी चर्चा होत होती। ठरल्याप्रमाणे विसर्जन तुळशीबाग गणपतीचं झालेलं आहे। काल जे आम्ही सीपी साहेबांना शब्द दिला होता त्या पद्धतीने तेव्हा एकीकडे मानाचा चौथा गणपती हा अलका चौकात दाखल झालेला आहे, तर मानाचा 3रा गणपती गुरुजी तालीम याचं देखील आता विसर्जन झालेलं आहे। तेव्हा मानाचा जो गणपती आहे मानाचा जो 3रा गणपती आहे गुरुजी तालीम याचं हे नुकतंच विसर्जन झालेलं आपण पाहिलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वीच तांबडी जोगेश्वरी असेल त्याचं देखील विसर्जन झालेलं होतं आणि त्यानंतर आता बाकरा खरं तर तांबडी जोगेश्वरीचा जो गणपती आहे तो आता अलका चौकात पोहोचलेला आहे आणि त्यानंतर आता गुरुजी तालीम या गणपतीचं नुकतंच विसर्जन झालेलं आहे। तर हा पुण्यातला सगळ्यांचाच आकर्षणाचा असणारा गणपती तो म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती। या गणपती बाप्पाची आता रथातून मिरवणूक निघालेली आहे। गणपती बाप्पाचा हा जो रथ असतो हा दरवर्षीच खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। वेगवेगळी झुंबरं असतील, लाइटिंग असेल, रोषणाई असेल, वेगवेगळी थीम असेल, अशा या मोठ्या थाटामाटात नावाप्रमाणेच शाही पद्धतीनं, श्रीमंत पद्धतीनं या दगडूशेठ बाप्पाची ही मिरवणूक दरवर्षी निघत असते। तर दुसरीकडे लालबागच्या राजाची आपण मुंबईतली ही दृश्य पाहतो आहोत।
पुण्यातल्या शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका हे खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मानाच्या गणपतींच्या विसर्जन झाल्यानंतर पुण्यातली जी इतरही मंडळं असतात ती त्यांच्या पाठोपाठ आपल्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू करत असतात. त्यामुळे विसर्जन मिरवणुका आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची पाहत राहा ABP.